काल झालेल्या गणूर रोड फुलेनगर येथील अपघातासंदर्भात आज स्थानिकांचा रास्ता रोको. महिला आक्रमक, तात्काळ दारू दुकान हटवा अन्यथा जाळपोळ करू असा देखील दिला इशारा. कालच्या झालेल्या अपघाताचा सविस्तर आढावा घेतला व CCTVच्या आधारे नक्की हा अपघात कसा झाला या संदर्भात माहिती घेतली असता अपघात करणारी क्रेटा गाडी क्रमांक MH18CC7111 ही भरधाव वेगात गणूरच्या दिशेने फुलेनगर आशिष वाईन समोरून जात असताना त्याच रोडवरून स्कूटीस्वार भरत संजय सवंद्रे वय 34 वर्ष यांच्या ताब्यातील असलेली स्कूटी नंबर MH15AK1751ने अचानकपणे आशिष वाईन शॉपीकडे दारू घेण्यासाठी टर्न मारल्याने क्रेटा कार चालकाचे नियंत्रण सुटले व स्कूटीला वाचविण्याच्या नादात आणि कार अतिवेगात असल्यामुळे स्कूटीला जोरदार धडक देऊन पायी चालणारी महिला स्वाती कृष्णा कुंभारडे वय वर्ष 35 यांना सदरील कारची जोरदार धडक बसल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. सदरील अपघातात दारूच्या नशेपायी व दारू दुकानाकडे जाण्याची घाई आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दारू दुकानामुळे व अतिक्रमणाच्या विळख्यामुळेच हा अपघात झाला आणि आज 2 चिमुकल्यांची माय आपल्या लेकरांना सोडून कायमची गेली. सदरील दारू दुकानामुळे कायम त्या परिसरात गर्दी असते. रस्त्यावर बेशिस्त वाहने उभी असतात. कुठेही दारू पिणारे ठाण मांडून बसतात. गणूर रोड चौफुली ते भारत गॅस गोडाऊनपर्यंत याच कारणामुळे अनेक अपघात होतात. तसेच वाद देखील निर्माण होतात. शाळेतील लहान मुलांना सोडण्यासाठी महिलांना कायमची ये-जा करावी लागते. परंतु दारू पिणाऱ्यांच्या त्रासामुळे अनेक महिलांना लज्जास्पद वागणूक देखील या ठिकाणी मिळते. म्हणून सदरील परिसरात तात्काळ बंदोबस्त व्हावा आणि अतिक्रमण हटवत उभ्या राहणाऱ्या गाड्यांवर कारवाई देखील व्हावी. तसेच रस्त्याला स्पीड ब्रेकर तात्काळ बसवण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या घेत संतप्त भावना घेऊन स्थानिकांनी काय मत मांडले बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर. काल जो अपघात झाला होता चांदवडच्या गणूर रोडवरती आणि हा आशिष वाईन शॉपचा हा पॉईंट आहे. बघू शकतो आपण समोर आशिष वाईन शॉप आहे आणि या वाईन शॉपच्या या रस्त्यावरती आज पुन्हा एकदा जमावाने येऊन या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्या आंदोलनाचं कारण म्हणजे काल गेलेला निष्पाप महिलेचा जीव. महत्त्वाचं म्हणजे 2 लेकरांची आई आज ही जग सोडून गेलेली आहे आणि त्याची चूक म्हणजे अशी आहे का या ठिकाणी रस्त्याने जाणारी क्रेटा गाडी होती. त्या गाडीच्या पुढे एक स्कूटी होती. ती स्कूटीवाला त्याने चुकीचा टर्न आशिष वाईनकडे मारल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या क्रेटाने त्या स्कूटीला धडक दिली आणि स्कूटीला धडक देऊन ती गाडी पुढे जाऊन पायी चालणाऱ्या महिलाच्या अंगावरती गेल्यानंतर त्या महिलेला आपला प्राण गमावा लागलेला आहे. त्याचनंतर या ठिकाणी स्थानिक फुलेनगरवासी असतील किंवा डावखर नगरवासी असतील दोन्हींनी मिळून या ठिकाणी आज या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे. निफाड रस्ता हा बंद आहे गेल्या 1 तासापासून आणि रस्ता बंद असताना आता या ठिकाणी चांदवड नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष आहेत ते वैभव दादा बागुल या ठिकाणी उपस्थित आहे. पोलीस प्रशासनामधील अधिकारी जे वाघ साहेब आहे काल ज्यांनी जखमींना तात्काळ पोलीस गाडीमध्ये पोलीस स्टेशनला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असे वैभव आपले चांदवडचे वाघ साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहे. आपण प्रतिक्रिया घेऊया स्थानिक नागरिकांच्या. या ठिकाणी महिला जमलेल्या आहे. महिलांचं काय म्हणणं आहे कालच्या घडलेल्या घटनेच्या बाबतीत आपण काय सांगाल? पहिली गोष्ट ही वाईन शॉप बंद व्हायला पाहिजे. उघडी दिसली तर आम्ही तिला काढी लावणार आहे. कारण की ज्या पोरांची आई गेलेली ही खूप दुःखद घटना आहे. सगळं येईल पण आई परत येऊ शकणार नाही. आपण 5 मिनिटं आपली घरातली आई नसते तर पोरांचं जी हळहळ होते आता त्या पोरांची कायमस्वरूपी जी आई गेलेली आहे त्याबद्दल प्रशासन काय करणार आहे आणि काय पण आम्ही जर उघडी दिसली तर त्याला काढी लावणार आहे. संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी दिसत आहे. आपण काय सांगाल ताई? हे बघा याच्या आधी कमीत कमी महिन्यातनं 3 ते 4 घटना घडू राहिल्या. कोणाचे पाय फ्रॅक्चर आहे, कोणाचे कमरापासून खाली गेलेले महिला. आमच्या कॉलनीत चक्रपूजा होती. चक्रपूजा असताना 2 बिचारे रोडवर येऊन उभे राहिले. नुसते उभे राहिले. 3 जण दारू फुल पिलेले. त्यांनी दोघांना म्हणजे ॲक्सिडेंट इतका जबर केला का 2 माणसं पायापासून कामात न गेले. आणि 2 वर्षापूर्वी बी पवार सर जेवण करून निघाले. त्यांना बी कमीत कमी 5-7 फूट वरती उडवलं, खाली पडले. ते सर जागेवरच गेले. काल या महिला गेल्या. अशा अनेक घटना होऊ राहिल्या. रोजच्या होता. ॲम्ब्युलन्स येते पेशंटला टाकून नेते. आम्हाला काही गोष्टी कळत नाही. याच्यामुळे फक्त आम्हाला एकच मागणी आहे वाईन शॉप बंद होणं हे आजच्या आज जरुरी आहे. वाईन शॉपच नको आमच्या या रोडला. वाईन शॉपच्या कारणाने चुकीचे माणसं चुकीचा आडवा टर्न मारले
मारल्यामुळे या ठिकाणी अपघात घडत असताना अनेक निष्पापांचे प्राण या ठिकाणी गेलेले आहे आणि महिलांचा मात्र संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी अशा आहे की आम्ही हे वाईन शॉप आता उघडं दिसलं तरी पेटवून देऊ अशा पद्धतीचा या ठिकाणी इशारा महिला देत आहे. आपण अजून देखील या ठिकाणी वर्षापूर्वी पोलीस केलं, आंदोलन केलं, पोलिसांना नगर परिषदेचा दबाव आल्यामुळे पोलिसांना महिलांना आम्हाला पोलीस स्टेशनला जमा केलं. कायदा हातात घेत आहे. आम्हाला वाईन शॉप आजच्या आज तात्काळ बंद करावं लागणार आहे. नाही तुम्ही वाईन शॉप बंद झाली पाहिजे. आम्ही मुलांना रोज सकाळी घेऊन येतो. अक्षरशः आम्ही सकाळी संध्याकाळी मुलांना बाजारला जायचं असल्यावर आम्हाला प्रॉब्लेम आहे. अक्षरशः जे पिलेले लोक आहेत ते आम्हाला आडवे तिडवे कुणी पण रस्त्याने क्रॉस होता, मुलं पडता, ऍक्सिडेंट होता. कालची बाई ही निष्पाप गेलेली आहेत. आमच्या तिथे काल ताई निघून गेलेली आहेत. त्यामुळे आम्हाला वाईन शॉप बंदच झाली पाहिजे. आपण काय सांगा? अक्षरशः बाथरूमला सुद्धा लोक असे रस्त्यावर उभे असतात. पिलेले लोक बाथरूमला रस्त्यावर उभे सगळ्यात महत्त्वाचं- असतात. आम्ही महिलांनी जायचं कसं? कालची घटना दुर्दैवी म्हणजे खूपच दुर्दैवी, त्याच्याबद्दल शंकाच नाही. पण इथे जे आता सगळी चर्चा होते त्या चर्चेतून एक 2-3 मुद्दे फक्त या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं रोडवर असणारं अतिक्रमण जाणं फार महत्त्वाचं आहे. कारण काल त्या बाईची घटना फक्त अतिक्रमणामुळे गेली हे पण मी सांगते. जसं वाईन शॉप जबाबदार आहे तशी ही टपरी पण त्याला जबाबदार आहे. कारण लाईव्ह पाहिले तर आपल्याला हे दिसतंय की ती बाई टपरीच्या पुढून जाते. ती टपरी जर नसती तर बाई त्या साईडला राहिली असती, त्या बाईचा जीव गेला नसता. नक्कीच टपरी जर नसती, अतिक्रमण नसतं तर महिला साईडने गेली असती. अतिशय 20 ते 25 फुटाच्या अंतरावर त्या महिलेला उडवलं गेलं. ह्या समोर दिसणाऱ्या बॅनरच्या वरून ती महिला तिकडे जाऊन पडल्याने जागीच गतप्राण झालेली आहे. या ठिकाणी वैभव बागुल आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. या ठिकाणी स्थानिक आपले स्वतः घटना बघणारे देखील आहे, आपण त्यांच्याशी देखील संपर्क साधणार आहोत. नमस्कार दादा. मी 3 वर्षांपूर्वी माझे वडील पण याच ठिकाणी याच कारणामुळे एक्सपायर झाले. तर विषय असा होता की 3 वर्षांपूर्वी इथेच एक व्यक्ती होता की ज्याने म्हणजे खूप असं ड्रिंक केलेली पुढे जाऊन माझ्या वडिलांना उडवलं. त्यांच्या जागीच मृत्यू झाला. का बरं? तर फक्त या वाईन शॉपमुळे. दुसरी गोष्ट म्हणजे वाईन शॉप, पहिली गोष्ट म्हणजे वाईन शॉप आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिक्रमण. काल पण सेम अशी गोष्ट झाली की ठीक आहे मी आता मोठा आहे, 18-20 वर्षांचा मुलगा आहे, पण काल जे महिला गेल्या त्या वारल्या तर त्यांची मुलं, पहिलीला मुलगी त्यांची, 4थीला मुलगा आहे त्यांचा. त्यांनी काय करावं? त्यांनी कोणाकडे बघावं? घरात गेल्यावर आपले पहिला आवाज असतो आई कुठं आहे तू? आता त्यांनी काय करावं मला सांगा तुम्ही. जर ठीक आहे चला आज महिला गेल्या, एकाची बाबा गेले, एकाची आई गेली. तेच मागच्या 3 वर्षांपूर्वी पण सेम परिस्थिती आमच्यावर झाली. तेव्हा पण अशीच गर्दी झाली आणि त्या फक्त 10 दिवसांपुरतं तेवढी ती एक परिस्थिती त्यांनी जागृत अशी दाखवून दिली. आज परत तीच परिस्थिती उत्पन्न झाली. आज परत तीच गर्दी परत इथं या ठिकाणी जमा झालेली. परत 4-5 दिवसांसाठी ही गर्दी राहील. 4 दिवसानंतर ही शांतता होऊन जाईल. मग नंतर काय करायचं? 5व्या दिवसानंतर त्या जे कुटुंब असेल त्यांनी कोणाकडे जायचं, कोणाकडे बघायचं? आणि आज इथं या ठिकाणी नगराध्यक्ष उपस्थित आहे. तर माझा त्यांना एक प्रश्न आहे की या ठिकाणी जर तुम्ही म्हणजे आता प्रत्यक्ष परिस्थिती बघताय तर मग त्यावरती तात्काळ जर तुम्ही ॲक्शन घेतली तर त्याला अर्थ आहे. जर तुम्ही 10 दिवसानंतर ॲक्शन घेता त्याला काही अर्थ राहणारच नाही. कारण त्या 10 दिवसाच्या आत तुम्ही सांगू नाही शकत का इथे परत ती घटना होईल की नाही. जर झालीच तर त्याला जबाबदार कोण असं मला म्हणजे माझा प्रश्न आहे. तर तुम्ही कृपया जर ॲक्शन घेत असेल तर आता म्हणजे येत्या 1 तासामध्ये किंवा आजच्या आज तरी निदान त्यावरती ॲक्शन घ्यावी. त्यावरती इथे तुम्ही अतिक्रमण काढावं, स्पीड ब्रेकर टाकावं. आणि जर माझं तर म्हणणं आहे की इथे CCTV कॅमेरा वगैरे, स्ट्रीट लाईट वगैरे ते बसवं. कारण रात्री जेव्हा मी म्हणजे बरेच वेळेस म्हणजे जर सपोज मळ्यातून येत असतो तेव्हा बघतो मी 7 म्हणजे जवळपास 6 वाजेपासून इतकी गर्दी होती की या रस्त्यावर आहे ना पायी चालायला तर दूर म्हणजे गाडी चालवणं. 3 वर्षापूर्वी या मुलाचे वडील वारलेले आहे, याच कारणाने वारलेले आहे आणि इथंच अपघात झालेला आहे. 3 वर्षानंतरही प्रॉब्लेम जसाची तसा आहे आणि आजही देखील इथं अपघात घडत असून आणि अनेकांचे जीव जात आहे. आपण या ठिकाणी वैभवदादा बागुल चांदवडचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बोलूया. साहेब आपण या संदर्भात काय हालचाल करणार आहात? जनतेचा हा जनक्षोभ आहे, हा प्रामाणिक आहे. ह्या सगळ्यांसाठी मी आधीच सांगितलं की यावर तात्काळ निर्णय होईल. जेवढे आमचे अधिकारी आहेत अतिक्रमणाला घेऊन त्यांना मी सगळ्यांना बोलवलं इकडे. यांची ताबडतोब एक बैठक घेऊ. नियमाप्रमाणे आम्ही यांचे जेही अतिक्रमण आहेत ते लागलीच काढू. ह्यासाठी आम्हाला प्रशासनाचा, कायद्याचा दोन्हींचा वापर करायला लागेल. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. जी ही रितसर कार्यवाही आहे मी शब्द देतो की लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू. नाही होणार लवकर, नाही होणार. अधिकारी महिला मात्र ऐकून, महिला आक्रमक आहे या ठिकाणी. महिला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. या ठिकाणी अतिक्रमण लगेचच झालं पाहिजे अशा मागणीवर महिला देखील ठाम आहे. आम्ही बाटल्या फेकले, आम्ही तिडा गेलो, हे काय करते नाही. त्या दुकान होऊ देत नव्हतं आम्ही, त्या दुकान होऊ देत यानंतर होऊ देत नव्हतं. बंद झालं पाहिजे.
चांदवड पोलीस स्टेशनचे PI वाघ साहेब देखील आहे उपस्थित. कालची घटना त्यांनी जवळून बघितलेली आहे, जखमींना त्यांनी मदत देखील केली होती. साहेब, या संदर्भात, या रोडच्या संदर्भात अनेक महिलांच्या मागण्या आहे की या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी. त्या कारवाईच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? त्या संदर्भाने आम्ही तात्काळ पत्रव्यवहार करतो आणि स्पीड ब्रेकर टाकण्याची आम्ही आजच कारवाई तात्काळ कारवाई पोलीस स्टेशन करणार आहे. मात्र PWDचा कुठलाही अधिकारी आतापर्यंत या ठिकाणी आलेला नाहीये. PWDचा हा ढिसाळ कारभार देखील या ठिकाणी दिसत आहे. संतप्त भावना नागरिकांच्या असून देखील PWDचा कुठलाही एखादा अधिकारी या ठिकाणी येणं अपेक्षित होता, मात्र तो आलेला नाहीये. सर्व उपस्थितांच्या वतीने, आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने मी या ताईंना, कुंभारडे ताईंना मी श्रद्धांजली अर्पण करतो. अधिकारी येत नसतील तर लोकप्रतिनिधी तो बोलवा, लोकप्रतिनिधी तो बोलवा, आमदारांना बोलवा, इथे आमदार बोलवा लगेच. अशा प्रकारच्या संतप्त भावना या ठिकाणी आहे. आपण या पुढील देखील अपडेट देण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी थांबूया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी राम बोरसे, चांदवड. ज्या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया आताच बघितल्या होत्या त्यामध्ये शेजारीच असलेल्या वाईन शॉपीच्या अगदी शेजारी बालतरंग इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि त्या बाजूला वेदांत आहे. 2 इंग्लिश मिडियमचे या ठिकाणी लहान लहानगी मुलं या ठिकाणावरून ये जा करतात आणि शेजारीच ते असल्यामुळं ज्या बालतरंग इंग्लिश मिडियम स्कूलचे जे प्राध्यापक आहेत ते या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी तयार आहे. साहेब, काय सांगाल कालच्या घटनेबद्दल? कालची घटना खरंच दुर्दैवी होती. मी एकच सांगेल, मी रोज सकाळी आल्यावर इथे आधी बाटल्या आणि ग्लास आधी उचलतो, नंतर शाळेचं दररोज सडा मारतो, पाणी मारतो, नंतर शाळेचं गेट उघडतो. तर तुम्ही मुलांवर काय संस्कार भेटणार आहे? रोजच्या रोज तिथे ग्लास आणि बाटल्या जर पडलेल्या असतील, माझं एकच म्हणणं आहे की जो काही निर्णय असेल तो आजच्या आज घ्या, कारण लेखी स्वरूपात घ्या. कारण आत्तापर्यंत बरेच आंदोलनं झाली, बऱ्याच वेळा लोक एकत्र आलेले. तर आजच हा दिवस आहे आणि आजचाच दिवस आहे, नंतर उद्याचा दिवस परत भेटणार नाही. लोक एकत्र आलेले आहे. तर हॅलो, दररोज सर दररोज सकाळी सडा मारत्या, दररोज बाटल्या गोळा करत्या. दररोज लहान मुलाला काय संस्कार लागल? हे सर लोक ड्युटीवर जात्या, लेडीज इकडे पोरं सोडायला येत्या, घ्यायला येत्या. त्या टायमाला ही लेडीज जागीच गेली, ती येईल का परत? सांगा बरं. कारण हे रोडवर दिवसा ढवळे दारू पित्यात आणि इकडं रोडच्या कड्याकड्याने बाटल्या टाकून देते. सरांनी दररोज उठायचं आणि बाटल्या गोळा करायच्या आणि सडा टाकून द्यायचा. हे दररोज किती दिवस चालत आहेत? काही कळविण्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे दारू आणि दारूच आहे. दारूच्याच कारणामुळे या ठिकाणी अपघात घडत असतात. तसाच हा चांदवड निफाड रोड देखील अतिशय अनेक ठिकाणी अपघातांचा या ठिकाणी केंद्रबिंदू ठरलेला आहे. अनेक ठिकाणी याला स्पीड ब्रेकर असणं गरजेचं देखील आहे. कालचीच घटना, कालचा हा अपघात झाल्यानंतर 3 तासानंतरच्या या ठिकाणावरूनच एक पिकअप चालक दारू पिऊन पुढे 1 किलोमीटर अंतरावरती इलेक्ट्रिकच्या पोलवर जाऊन धडकला आणि ती पिकअप पलटी झाली. या ठिकाणी परत एकदा असा म्हणजे कालच्या दिवसात 2 अपघात या ठिकाणी असे गंभीर झालेले आहेत. तरी प्रशासनानं आता दखल घेतली पाहिजे या ठिकाणी, असं सर्वांचं म्हणणं आहे.